नमस्कार मित्रांनो. कल्पना करा की तुमच्या घरातील टीव्ही, फ्रीज किंवा मोबाईल चार्जरला कोणतीही वायर जोडलेली नाही, तरीही ते चालू आहेत. एखाद्या जादू वाटणाऱ्या या गोष्टीला फिनलँडने सत्यात उतरवलं आहे. आजवर आपण विजेसाठी लांबच लांब तारा आणि महाकाय खांबांवर अवलंबून होतो. पण फिनलँड आता जगातील असा पहिला देश ठरला आहे ज्याने केबलशिवाय हवेतून वीज पुरवठा करण्याचा मोठा प्रयोग यशस्वी केला आहे. फिनलँडमधील संशोधकांनी वायरलेस पॉवर ट्रान्समिशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये विजेचे रूपांतर विद्युत चुंबकीय लहरींमध्ये केले जाते. या लहरी हवेतून प्रवास करतात आणि दुसऱ्या टोकाला असलेल्या रिसीव्हरद्वारे पुन्हा विजेमध्ये बदलल्या जातात. मित्रांनो, हे स्वप्न सर्वात आधी महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांनी पाहिले होते. 100 वर्षांपूर्वी त्यांनी विचार केला होता की संपूर्ण जगाला वायरशिवाय वीज मिळावी. आज फिनलँडने त्यांच्या याच स्वप्नाला नवी दिशा दिली आहे. या प्रयोगाचे फायदे काय? 1. दुर्गम भाग. डोंगर दऱ्या किंवा जंगलात जिथे तारा नेणे अशक्य आहे, तिथे आता सहज वीज पोहोचेल. 2. अपघातांपासून सुटका. तुटलेल्या तारांमुळे होणारे शॉक किंवा आगीच्या घटना थांबतील. 3. खर्चात बचत. लाखो करोडो रुपयांच्या तांब्याच्या तारांचा खर्च वाचेल. पण काही आव्हाने सुद्धा आहेत. तज्ज्ञांच्या मते हा प्रयोग लॅबमध्ये यशस्वी झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर वापरताना ऊर्जेचा ऱ्हास, पॉवर लॉस रोखणे आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम तपासणे हे मोठे आव्हान आहे. जर हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाले तर भविष्यात आपल्याला रस्त्यावर विजेचे खांब दिसणार नाहीत. फिनलँडचा हा प्रयोग ऊर्जा क्षेत्रातील गेम चेंजर ठरणार हे नक्की.